सरपंच साहेब अहो एक नंबर जेवण आपल्या धनगर समाजात आपण असंच प्रकार चालू ठेवा हा आणि असं जेवण ओके राहू द्या. ही करून खटके भाऊ ना तुमचा पैसे घेऊन जावा नम्र विनंती. काय चाललंय मांडव पूजाचं काम चालू आहे आता हे पहिले परत चालू आहे बरी ते गुलालाचा सव्वा खंडीच्या गुलालाचा बरी ते गुलालाचा दारी मांडव दलालाचा बरी ते गुलाला. मग नाना झाली का तयारी? हा झाली तयारी आता काय ही का बहीण आली या भाऊज सर्व गँग आली आता इकडं. होय मग आता पाहुणे रावळी गोळा व्हायला लागली ना. हा ना मग कसं काय बा वाटते? बरं आहे आता जुन्या काळात असं होतं का? नव्हतं बा. हा नव्हतं बघा ना आता आपण लहान होतो त्या काळात काय होतं आता ह्या वयाच्या काळात काय चाललंय या आताच्या काळात थोडा चांगलाच म्हणावं लागेल कारण बदल झाला. पहिलं लग्न असल्यावर रानात जिथं वाडा असेल तिथं जायला लागत असेल. वाड्यावर लग्न राहायचं बाबा आणि तू मांडव काय घालायचं तर आंब्याच्या टाळ्याचा 4 लाकडाची रवायची त्याच्या वाडवी तिडवी लाकडं बांधायची आणि मग टाळं घालायचं त्याला स्वभाव होते आणि त्याला स्वभाव होते ते एक ढेकळाचा असा त्याला किंवा बावला बनवायचा. हा ढेकळा असते किंवा काय ते मग मातीचाच बावला बनवायचा पण ती लय स्वभाव त्याला पण तो आता रंग काय राहिला नाही आणि ती आता जरी रंग राहिला असता तरी आताचा माणूस एवढा त्याला स्वभाव देणार नाही कारण त्या काळातच त्या होऊन गेलं आणि चाललं पण आता नाही चालणार तसं कारण सर्व माणूस बदलला म्हणजे जग बदलले ना. आता रविवारी लग्नाला जायचं निघून लवकरच कारण 11 वाजता 11:30 वाजता हळदी लागते म्हणायचं. उद्या काय कार्यक्रम? उद्या आपलं सवासणीचा कार्यक्रम असतो आमच्या वडजाच्या देवीचा कार्यक्रम असतो म्हणजे पुरणपोळ्या करायच्या देवीला आमच्या मान द्यावा लागतो. ते इतकं महत्वाचं आहे आमचं देवीचा मान आम्हाला द्यावाच लागतो. होय कसं परंपरे चालत आलेलं आहे कारण त्यांना इथं मांडायच्या मंडोळ्या वेंडोळ्या घालायच्या पुरणपोळीचा निवेद दाखवायचा आणि त्यांच्या दळा काढल्या जातात का ह्याच्या की तिथं तांदूळ न्यायचं दुयाचं तिथं हळद कुकू मंडोळ्या त्यांना घालायच्या मग 2 मसूब एक वडजा पुजायची त्यांना पोशाख करायचा त्यांचा मग त्याचा मान दिल्याच्या नंतर त्यांना ते समाधान असतं. अशा गोष्टी आहेत त्या कारण परंपरा चालत आलेलं आहे ना. कशी बस लोक लागली पाहुणे रावळी गोळा व्हायला उद्या येते काय उद्या गाणं आहेत सवासणी उद्या दिवसभर ते चालणार देवाचा कार्यक्रम. आता समजायला आमंत्रण दिलंय पाहुणं रवळ जोडीदार मित्र परिवार समजायला आमंत्रण दिलंय. राहिले सायलेली सकाळी येते ना उद्या पोळ्याचा दिवसभर कार्यक्रम चालू होणार. लग्नाला उपस्थित आपलं रविवारी राहायचं 4 वाजता लग्न आहे तर लवकरच यायचं म्हणजे 2 वाजता हजर व्हा 2:30 वाजता व्हा घोडा बिडा नाचणार मजा बघाय गावल. समद्याने पाहुण्या रावळ्याने लग्नाला या 4 वाजता लवकरच या म्हणजे घोडा बिडा नाचताला बघाय गावल जी आपली हवस असते लग्नात ती एक बघाय गावल. कसा काय आमचा कार्यक्रम आहे समद्याला बघाय भेटन. मांडव मारून द्यायला बघा मित्रांनो आता मी आलोय उमराच्या झाडाचा पाला न्यायला
त्याची एक तरी फांदी लागते आपल्याला बांधायला, मांडवाला बांधायला लागते. मान आहे त्याचा उंबराच्या झाडाचा. तर आता आलोय उंबराच्या झाडाखाली. एक फांटा तोडू त्याचा, घेऊन जाऊ. दारी मांडव दलालाचा, मांडव दलालाचा, दारी मांडव दलालाचा, मांडे नवच्या दारी, एवढ्या मांडे नवच्या दारी. गाना बरी ती तांदळाचा, गाना बरी ती तांदळाचा, मांडना गव्हाच्या दारी, गाना बरी ते तिळ तांदळा तुझा गाना, तांदळार तुझा गाना, नवरा मोत्या नाहीचा गाना, मोत्या नारळीचा गाना, नवरा मोत्या नाहीचा. यात जळाला निघायच्या टायमाला ते घागरीमध्ये ते ठेवावं लागतं आणि त्याच्यावरून नारळ ठेवावा लागतो. तेव्हा ते आंब्याचं जाऊन घेऊन आलो, कारण त्यांना पण आज लय मोठा मान आहे आंब्याच्या डागळ्याला. झालंय गाणं चालू झाला का नाही? गाणं चालू झाला ना. गादा बांगड्या कासाराने आले ते सारी गडबडच चालू आहे. आय आली आमच्याकडे. काय हे चाललंय ना आता. मग मांडव पण जावं लागतं नाही का? मग कसं तर मग ती जी पूर्वीचा रिवाज आहे ते करावंच लागतोय. ते करावंच लागतं का? हा मग हे केल्याशिवाय पर्याय नाही. हे सर्व मान तू द्यावं लागते काय? हा द्यावा लागते. असं ना. हा कार्यक्रमाची सुरुवात मांडव पूजून ना. मांडव पूजून. तुम्ही आज बकरी सोडून आला वाटत. लग्नासाठी यावंच ना काय तर सवासीसाठी. असं ना. मग काय गाणा बांगड्या येतात. गाणा बांगड्या. गाणा बांगड्या असं का? सवासनी. आज तुमचा एका दिवस येतच जाणार वाटत. हा अरे मजा आहे मग बरं का. हा मजा नाही, हे जे नियम आहे नियम आहे ना. नियम मजासाठी नाही करायचं, हे नियमासाठी करायचं. नियमासाठी करायचं. हा चुकून चालणार नाही. हा नाही नाही चुकून जमतं का? तिळ तांदळा तुझा गाचा, तिळ तांदळा तुझा नवरा मोत्या नाहीचा गोचा, नवरा तारे मोत्या नाहीचा गोचा, देवाचं नाव घ्यावं, देवाचं नाव घ्यावं, दुवाईला कुकू लावावं, लावावं दुवाईला कुकू लावावं. गाणा बराई गाणं रसिकाऱ्या किती ग, किती गाणं रसिकाऱ्या किती ग, रसिकाऱ्या किती ग. बांधून नसतं नाहीच बारीक हा ना बारीक. एवढं एक अर्ध बारीक एक मोठं बरोबर आहे. थोडं बारीक मारलं शिजवून पटक्यात आणि आपला थोडं पटकन असं माझं म्हणणं झालं, बाकी नाही का. बसलो बाबा. आता ह्यो पुतण्या होय हा. लय दिवसातून भेटले. ह्यो भाऊ आहे आमचा. ह्यो पुतणी. आता काय झालं एकत्र ही काही बहीण. आता काय झालं ह्यो पासा हे मेवना
लय दिवसातून भेट झाली का? आता काय एकत्र यावं लागतं, आता कार्य आहे म्हणल्यावर एकत्र व्हावं लागतं, एकत्र बसावं लागतं, या गप्पा गोष्टी बोलावं लागते. ते पोटाच्या मागा जाते ते तिकडे तिकडे, पण कार्यला एकत्र येणं गरजेचं आहे काम, स्वभाव आहे. आणि एकत्र करून घेणं पण महत्व आहे. मग काय पाहुणं एवढं पण लागते, त्याशिवाय स्वभाव आहे का? सर्व गणगोत्र लागतं, पाहुणं रावळं जोडीदार. होय. तेव्हा कुठल्या गोष्टीला स्वभाव असते. झाला कार्यक्रम उरकत आला का? आता उरकत आला. होय. उरकत म्हणजे आजचा कार्यक्रम उरकत संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत. तर रविवारी पुन्हा लागणार जायचे. होय. इथनं 9लाच निघावं लागेल जिरी पोस्तीवरून, कारण दौंडला जायचे ना. मला वाटतं काहीतरी 10 वाजेपर्यंत पोचलं पाहिजे, 10 साडे 10 वाजेपर्यंत. काय बरोबर, कारण जाणं मग होतं यारवाळी गेलं म्हणजे आपलं यारवाळी येणं काय चेअर सरक नाही. नमस्कार मित्रांनो, तर आता त्याचा कार्यक्रम आहे खांडखुंड. आता चूल वगैरे बनवतोय, पात्र धुवून घेतो जरा. अजून बकरा चिरायचं काम चाललंय तिकडं, तोपर्यंत इकडे तयारी चालू आहे. ती चूल वगैरे बनवली इकडे. कुठं आहे निर्माण त्याला आणखी? जरा मित्रांनो, हा नवरदेव आहे. आमच्यात नवरदेव सुद्धा काम करतो, तुम्ही पाहू शकता. दुसरं कोण काम करा, दुसरं काम करा नाहीये. करता का भाकरी? हा आमच्या डोळ्याला धारा लागले. हे देव कोण जाय चालले असं का? हा. हे कंच देव आहे. हे आता वर जाय आपलं कुलदैवत असं ना? हा सर्व. तुला सेवा करायला भारी जमते मग. सात 8 9 पाहिजे. ठीक आहे 9. हा झाले ओके. हे आहे ना 9 पाहिजे. 9 आहे की 7 आणि 2 सोर जायला लागतात. चिरलंय. हा आम्ही जेव्हा येऊ ना सांगा. काय हे असं आहे की हे पाहुणा असं
आम्ही सगळ्यांना जेव्हा यावं लागेल ना मग. हे पाहुणा असं येतं की बाबा हे सगळे कामाला लावतात आणि हे बसून राहतात. दामू होतो दामू म्हणून तेच मग आता हे मेवण्याचं नातं म्हणल्याने काहीतरी मग ती असं करत जेवढ्या सवसले बाण्या गागरीच्या हळद बुगवा. घाल
धुतली का ती चांगली ऊन गरम पाणी हळद लागल अजून हळद टाक तू हॅलो हलवा दो हलवा तू टाक हळद टाक हळद टाक खाली 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 त्याला मारायचं तरी येणार काय आहे. नाही टाक तिला परी मारती मार लय होईल ना जेवढा नाही. मारली कर बस. मिरची पावडर तरी पावडर आहे नको तरी खराब मीठ कमी झालं मी जात आहे. करतो अरे आता थांब की तू अरे बघू करायची अरे बघू बरं नको तुला जाऊन आई तुला जायचं पुढं असू दे. हळद केली ना? हळद लागला बस की झाली? हवा खिपून खाली नाला. नाही निम्मी होती ती अर्धी होती पहिली थोडं थोडं टाक बघूला सांभाळून खाली तिकडे ते बघू राहणार त्याचा हार नाही तोच होणार. गच होणार ते बघू राहणार बहुत गच चीजचा मोठा होणार मसाला घ्या हालचं वर येतं का त्याचं बारा चिपटून येतं शिजलं का आता वाढायला त्रास झाला तरी पोरं आहेत वाढायला सगळे नाडायचं नाही काय म्हणून साठी ऐक चांगलं करून थोडक्यात का घालवायचं सगळ्याला सारखं भेटेल आवडेल म्हणलं मध्ये काला मरेल तसं ना सगळ्याला सारखं नेमकं शेवटपर्यंत राहत ते सेपरेट काढायचं होतं ना सगळं मटण काढायचं की 100 माणूस गॅस एवढं करून काय पॅक करायची रस्सा हांडा बरोबर उरलं ना चालू वतून द्यायला लागलं तरी ना ना पळीनी जेत जातो पळीनी जेत जातो हातानेच नेम हा गार होता तर वर ते का तर काढल्यावर गार होणार ते लगेच हा इकडे बघा 6-6:30 वाजल्याशिवाय कोण जेवाय बसत नाही अजून 1.5 तास जाणार आहे काय नियोजन आहे आता वेगळं काढून आता हे साईडला काढायचं सुक हा सुक साईडला काढून रस्सा वाढवायचा आहे होय आता हे नियोजन चालू आहे आमचं आता फुगल ना पाणी वातावरण बरोबर येणार बस अजून तासभर लागेल गुलात न गेल काय कड मार गुलात ना काय लागलं का बघ आणि ते कड कड कासून काढ दमाने नाही हे पाहता झाली तयारी सगळं जेवण वगैरे काढले बादलीमध्ये रस्सा इकडं सुक्क आणि इकडं एवढं पातेलं बनवलंय आज मटण किती खण गेलं सांगा किती वेळ लागेल अजून लागणार अर्धा तास एवढा वेळ नका आलो आता आता साडून आहेर आणलाय मोडायचा आहे
होय. हा लग्नात वेगळा आणि इथं वेगळा का? हा लग्नात असतो ना? नाही, लग्नातलं ते त्यांचं म्हणणं मोडून घ्यायचं आज पण कार्यक्रम चालू आहे ना. राम राम. होय आता काय करायचं बरं का, खाल्लं ना ह्या पोळ्या तुम्ही बाजूला ठेवा, तुमच्या पोळ्या त्या बांधून न्यायच्या बरं का. आम्ही वाढ आणि किती बाया असतात? 9 जणी आहेत. एका बायला 7 पोळ्या. अशा बाया आहेत 9. गड्याला 2. बापरे. या झाल्या जोडी 9 जोड्या. होय. करायचं म्हणजे एवढं सोपं आहे का हे? त्याला म्हणतात गणचा वाजणी. नंदसमाजने म्हणतात ना. हा आता या देवीच्या सवासनी बांधल्या ते बसल्या त्या 7 सवासनी येत आणि 7 गंध येत, अशी 14 माणसं येत. 18 येत. 18 9 सवासनी 9 सवासनी आणि 9 9 गंध अशी 18 माणसं जेवाय बसल्या त्या. मग जायची कसं काय? मग हे आता हाय या सरी हा बस 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 नियमाने चाललंय या. आणि हे आम्हाला करावंच लागतं खरं का. या 18 माणसं आम्हाला जेवायला घालावं लागतात, कारण ही जेवली तर आमचं लग्न लागले का जर. पहिल्यांदा यांचा मान का? हा परंपरेची चाललेली आहे. तुम्हाला रस आला ना आम्हाला आलं नाही की आम्हाला एक घे, घे, ही तर एकच द्या. गाड्याला एकच द्या. गाड्याला एकच द्या. खानाचं काय नाही खाण्याचं नाही, शिल्लक पोळे. चिली पिली गँग आलेली आहे सगळे जेवायला. पिल्या काय चाललंय? झालं का पेपर? पोटभर जेवा दाबून. अर्जुनला आवाज द्या काय संपल्यावर लागले. अर्जुनला सुट्टी नका देऊ तुम्ही आज. मग पाहुणं हे मंडपचे मालक बसलेले आहेत इथं. मंडप साऊंड सिस्टीम सगळं अनिकेत बसलीकडे. हा वाढतोय जेवण. काय झालं नवरदेवाला पण हवं सारी माणसाला जेवण बिवण वाढावं असं पाहिजे ना. मग कसं काय तुला वाटते रामभाऊ? नाही तिथं नाही. हा बायांना बघा मागायची. मला कोणाची वारी मार मोठे. आता आता मला कोणाची वारी. मला खानाची वारी. शेला मागितली का? मला खानाची वारी. हा ओके.
काय म्हणतो पांडवा की मग कसं झालं जेवण टाकाटक का होय दगडे पाहुणं आता ह्यांच्या टायमाला असंच करा म्हणाव आम्हाच्या त्या ठिकाणी चांगलं एक नंबर उत्तम जेवण होईल. होय कसं काय सुधीर भाऊ कसं जेवण झालंय जसं झालं तसं तुझ्या इथे बी चांगलं जेवण हवं असं देवाची कृपा. होय जेवण झालंय का चांगलं सुधीर भाऊ एक नंबर. होय राजूबाबचं बोलून हा राजू भाऊ जेवण कसं झालंय तुम्हाला घे तू यासाठी थांबतो